मोहोळ तालुक्यातील दक्षिण भाग हा गेल्या अनेक वर्षापासून अविकसित असल्याचं बोललं जातंय आणि या ठिकाणी कुरोल जिल्हा परिषद गटातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जिल्हाध्यक्ष उमेश पाटील आता निवडणुकीच्या रिंगणात आहेत। त्याचबरोबर भाजपाकडून या भागातले रहिवासी असणारे जकराया कारखान्याचे चेअरमन सचिन जाधव देखील आता रिंगणात आहेत आणि आपण आता ग्राउंड रिपोर्टच्या माध्यमातून मोहोळ तालुक्यातील कुरोल जिल्हा परिषद गटात असणाऱ्या इचगाव गावातून जनतेचा पौल, जनतेचं म्हणणं नेमकं ऐकून घेणार आणि त्यांच्या भावना देखील जाणून घेणार आहोत। उमेश दादाजी उमेश दादाचं कार्य आहे तालुक्यात जिल्ह्यात चांगली हवा एक नंबर दादाचा 2003 हेल्पट आहे। आज वाड्या वस्त्या चालूच आहे। दादा कामाची जिल्ह्यातच काम आहे ना दादा, त्यामुळे इथं काय आता तर नरखेडचा जसा विकास केला तसा इथे इसगाव गटात कुरुल गटात बी होईल। भाजपचे उमेदवार जवळचे असली तर हे केलं तर काय लोकांशी शेतकऱ्यांना तर विरोध आहे ना भाजपचा। शेतकऱ्यांना कुठं भाजपनं चांगली शेतकरी विरोधी भाजप बरोबर आहे। भाजपचं काय शेतकरी चांगले केलं, कांद्याला दर नाही, टमाट्याला दर नाही, ऊसाचा दर नाही नीट, कशात नीट सांगाय भाजपनं केले। काटा हाणते ती सगळीकडली ती एखाद्या वाजता आउट व्हायला नाही, सगळ्याकडलंच परिस्थिती तशी आहे। काटा हाणणे, शेतकऱ्या टायमाला पगार देणे नाही असं नाही, जवळचे सगळी जवळची, लांबची कोण आहे ती घड्याळाच्या हा चांगला आहे। तुम्ही काय सांगाल काय घड्याळ चालवली तिथे कोणाला काय नक्की सांगणार कामाबद्दल काय सांगाल? काम चांगलं आहे दादा, भेटते ती हा हा अडी अडचणी मग तर पूर्ण सॉल्व्ह होते त्या, काय अडचण नाही। आम्हाला फक्त कमळाला विरोध आहे, आम्हाला कुठल्या माणसाला विरोध नाही ना काय नाही। आम्ही कमळाच्या विरोधात चालणारी माणसं आहे। तिथं आमच्यात 1600 मतदान, आमच्यात होईल 1400 ते 1300 पोल नाही पोल होईल एकूण हा, त्यातनं घड्याळ होईल की 70%। 100% बरोबर आहे। का नाही बरं आहे वातावरण। कमळाला काय म्हणून टाकायचं मत सांगा। जीएसटीचं बिल माझ्याकडे पावते त्या जीएसटीच्या 1200 रुपये औषध घेतलं का 250 रुपये नुसती जीएसटी कट होते त्याची, त्याला काय म्हणून मतदान करायचं कमळाला? लाडक्या बहिणीला काय नवं, लाडक्या भाऊजी कोणी घ्यायचं, लाडक्या बहिणीला द्यायचं हा कोणाकोणाचं बंद पण केलं, थोडंच राहिलं, कोणाकोणाचं बंद पण केलं। आता राहिले असते लय झालं 10%। ज्याला गाडी नाही त्याला नाही, म्हण ह्यांना गाड्या कशा लागते त्या मुखेरला? आम्हाला शेतकऱ्याला 2 लाखावर उत्पन्न नसा फायदा मग जीएसटी आमच्याकडून कशाला घेते ती? आमच्याकडून ह्यांनी जीएसटी घ्यायला नको ना। 2 लाखाच्या आत उत्पन्न पाहिजे मग लाडक्या बहिणीला पण। कोणा 4 व्हीलर नको आहे म्हण, 4 व्हीलर ह्यांनीच वापराय 2-2 कोटीच्या गाड्या। आम्हाला शेतकऱ्याला 4 व्हीलर नको, नोकरदार नको, शेतकऱ्याचा माणूस कोण, त्याला लाडकी बहीण लागू म्हण। बरोबर आहे। 10 कोटी विमानं पाहिजे फिरायला, 10 कोटी विमानं फिरायला पाहिजे। आणि आम्हाला 5,000 गाडी असल्या ह्याला लाडकी बहीणचं हे बंद का कशासाठी करा ना, आमचं बी चालू। तुम्हाला उमेदवारच काय संबंध आहे यार? आम्ही भाजपच्या विरोधाची माणसं आहे। हा बाजूला विषय कट हा भाजपच्या विरोधातली माणसं आहे, विषय कट झाला, वादच नाही होय। ते अजितदादा असो किंवा शरद पवार असो, पण घड्याळ दादा ते आपलं काय ते राष्ट्रवादी उमेदवार आपलं ह्या काय सॉरी आम्हाला माहित नाही, मला काय माहित नाही तिकडून आले तिकडून काय तर पोटरा चालायचं पोटऱ्या बाई पोटऱ्या आमच्या घराच आहे, आम्ही घड्याळाशिवाय मत टाकत नाही खरं एकदम जोरदार घड्याळ। बाकी दुसरं काय नाही, काय आम्हाला काय दिलं पण नाही ना, आम्हाला काही घेतलं पण नाही, तर आम्ही काय करणार? आमच्या गावाच्या जवळचे येते की दुसरे उमेदवार जकराया कारखान्याचे नाही नाही आम्हाला काय दिलंय का? आमचा काय ऊस आहे, आम्हाला शेत आहे,
आम्ही गरीब लोकांचं आम्ही मजुरी करून खाणार माणसं कशाच आम्हाला कशाचा आधारच नाही. मग आम्हाला काय ती जी हे करत ती घड्याळाच मत आहे. आम्ही पहिल्यापासून घड्याळाच टाकतो. चालतच नाही. शेतकरी विरोधी भाषा शेतकरी काय लेटेस्ट केलं नाही त्यांनी. सगळ्या गोष्टीला शेतकऱ्याला मालाला भाव नाही. त्यामुळं उमेशदार घड्याळ पक्ष फोडाफोडी नाही मग पक्षपुढे तर काय तो तर आहेच विषय. शेतकरी नारड्यावर बसलेला भाजी. होय हा? कसं काय करायचं आता? आता राष्ट्रवादी फक्त कशी हवा कोणाची मत? उमेश पाटील फक्त उमेश पाटील केशव पाटील जोरदार. इसगाव गावाचं साधारणतः 90% मतदान त्यांना पडत. हा भरपूर मतदान होईल, भरपूर. इथं अपोजिट पार्टीच्या उमेदवाराचं काय काम आहे? कायच काम नाही इथं. कारखाना कोणासाठी उभा केला? कोणासाठी दिले? त्यांच्या फायद्यासाठीच केलं ना, थोडीच आमच्या फायद्यासाठी. कारखाना त्यांच्यासाठी काटामारासाठी केलाय, त्यांना पैसे कमावण्यासाठी केलाय. आमच्यासाठी कुठे केलाय कारखाना? शेतकऱ्यासाठी केला. शेतकऱ्याला 3-4 टनानं काटा आणून कारखाना उभा केलाय. त्याचे पैसे त्यांनाच. आम्हाला काय शेतकऱ्याला? आमचा तोटाच शेतकऱ्याचा. जेवढा काटा मारलाय तेवढ्या पैशाचा. गावा शेजारचा आहे की आम्हाला पण माहित आहे, पण करता काय? गावा शेजारचा असून काटा मारायला का मग गावा शेजारचा? पैलवान किती शिक्षण झाले 10वी. तुमचं माझं ग्रॅज्युएशन झालंय. काय इथे शेजारी मग कारखान्यात काय प्रयत्न केला नाही? कारखान्यात काय करायचं? कारखान्यात जाऊन हाकलून द्यायचं आहे त्यांनी. असं नाही तर आता घड्याळ घड्याळाचं ओनली घड्याळ, दुसरं काय नाही. फक्त उमेश दादा. दादा भरपूर वेळा येऊन गेले. सरकार संपर्कात जायचं. असं काय कुणाची हवा आहे? उमेश पाटलाची हवा आहे. लय सगळे गाव उमेश पाटील म्हणाले. आता उमेदवार तसा चांगला दिल्यानंतर खंबीर तालुका जर भयमुक्त करायचा असेल तर उमेश पाटलाशी पर्याय नाही ना तालुक्याला. काय दक्षिण भागाला काय लय न्याय मिळाला नाही म्हणते, खरं आहे? मोहोळ तालुक्याला आम्हाला न्याय 40 वर्षी मिळालाच नाही. उमेश पाटील आल्यापासून थोडे म्हणजे न्याय मिळायला चालू झाले थोडे. काय प्रश्न होते बरं? बऱ्याच वर्षापासून या दक्षिण भागाचा विकास झाला नाही म्हणते. काय प्रश्न होते? ते अनगरची दहशत ना सगळे. कोणीकडे विकास दहशत मुक्त झाले आता तालुका, म्हणजे अर्धा झालाय तर अर्धा राहील. इथं गावाच्या त्यांनी चुकीचा पक्ष निवडला ना. आम्हाला काय काय मतदान तर करता की नाही करत? का बरं? मतदान करायचं मग कोणाला कसं करायचं? काय आता सांगू बरं कसं काय चर्चा तर असते गावात? काय काम बिम करता? काय काम तर करता नाही? काय काय सांगा बाबा, बोला. किती वय आहे? वय 65-66. लय वय आहे. पगार बिगार चालू असेल मग? कशाची निराधार की? काय नाही, कोच भानगड नाही. मग काय काम करत होता? शेतात आपली गुराला पाणी वगैरे. काय इलेक्शन आले? काय इलेक्शन आम्ही गावातच नसतो. का बरं? अरे विचार आहे की उगवल्या मावळल्या शेतात झेंडा वंदन असतं. मतदान तर करतात तरी. मतदान करते. कसं काय कोणाला करायचं? काय ठरलं असेल? काय अजून काय नाही ठरलं. घड्याळ आहे, कमळ आहे. हाय कमळ बी हाय, घड्याळ बी हाय. आपल्याला काय दोन्ही सारखी जायची. मग मतदान तरी एकालाच टाकायचं. हा कोणाला टाकायचं? काय ते आता मोरलं हातातलं काय आपल्या तर मनातलं घावले घ्यायचं. होय. पण असेलच की मनातला मनातच असतं. ठरवलेलं असेल एकदम. होय. ठरवून एकदम खचून बटन दाबायचं. सांगितलं घड्याळ जाईल. हो, अरे आता मनातलं बाहेर आलं मला. होय खरं आहे. तुमचं कसं काय? घड्याळ अल्ला, ही तो घड्याळवाले जायची. घड्याळ एकदम जोरात चालेल मला. घड्याळ म्हणजे काय प्रश्न येत नाही. आतापासून वालीच नव्हता आम्हाला कोण. दक्षिण भाग विकसित वालीच कोण नव्हता. काय काय नव्हतं नेमकं इकडे. हाही नवीन तयार करायला लागलोय घर, पण हाणतंय काटा पुन्हा. काटाले हाणते. हा त्याच्यामुळे काय इलाजच नाही आता. काय मग शेवट आता इलाज नाही शेवट. आणि काय काय प्रश्न होतो बरं इकडल्या भागात? काय कुठलंच नाही आता. पाणी वरण वाटे कुठं कायच नाही आम्हाला अजून. लिखित सोडा म्हणलं तरी बी नाही म्हणजे. दादांचं काय आलते का? झालं माझं हाली बोलणं आता. सोडतो मागा फोन लावून सोडतो म्हणलेत. बघू काय काय होतं आता. काय होईल ते होईल. डीपीचं करतो म्हणले, वाटच चालू आहे. घड्याळ एकदम जोरात. घड्याळ जोरात आहे बघा. आमच्या तर 70% पत्र आम्ही हाय आता चांगलं लंगोटा लावून. 70-80% पत्र आम्ही लंगोटा लावलाय. या वर्षी या मतदारसंघात बदल होते. बदल माझी दिसणारच. घड्याळच. हा घड्याळ.
निसगाव जागेला निसगाव केलेला आहे बर हा त्याच्यामुळे काय प्रश्न येत नाही मग काय जोरदार हा मग सगळी ही एक लेवलच झाली सगळी पार तुमच्या त्या परांड्या पत्तूर बबन दादा पत्तूर सगळी एकच झाली मग आम्ही म्हणजे काय करायचं आता मग आता हाय एखादं निष्ठवले नवीन मग त्यालाच आपलं करायचं ठरलं सगळ्या गावाने ठरवलं हा गाववाल्यांनी ठरवलं म्हणजे 70-80% पत्तूर तर आम्ही आलोय बघू आता मग काय होईल ते होईल आपण जर पाहिलं तर इचगावचे जनता ही उमेश दादा पाटील यांच्या मागे जाताना आपल्याला पाहायला मिळते आणि या ठिकाणचे जे जकराय कारखान्याचे चेअरमन आहेत त्यांच्याविषयी त्यांच्या मनात कटुता असल्याचं दिसतंय परंतु मतदानानंतरच येथील जनता कोणाच्या पाठीमागे जाते आणि कोणाला कोल देईल हे समजेल. दिस इज न्यूज साठी अशोक कांबळे, सोलापूर.